बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट। मंगल प्रभात लोढा आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि थोड्याच वेळात शिवतीर्थावर राज ठाकरेंची ते भेट घेतील। मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत आणि मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये महायुतीची जागा सुद्धा भक्कम होणार आहे। मंगल प्रभात लोढा राज ठाकरेंचा पाठिंबा मागण्याची सुद्धा शक्यता आहे। आज 11:30 वाजता ही भेट होईल। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मंगल प्रभात लोढा राज ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि थोड्याच वेळात मंगल प्रभात लोढा शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जाणार आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, मनसेच्या पाठिंब्यामुळे त्यांची ताकद कशी वाढणार आहे? श्रद्धा, आपण पाहिलं असेल परवा राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून भाजप आणि महायुतीला पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली होती। आपण दक्षिण मुंबईचा जर विचार केला तर दक्षिण मुंबईतल्या शिवडी, लालबाग, परळ आणि वरळी या भागांमध्ये मनसेची ताकद ही नोंदनीय आहे। त्यामुळे जर मंगल प्रभात लोढा किंवा भाजपचा कुठलाही उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असेल त्याला मनसेच्या पाठिंब्यानं नक्कीच विजयी होण्यामध्ये मार्ग सुकर होणार आहे। राज ठाकरेंच्या भेटीचा जर आपण संदर्भ पाहिला तर यापूर्वी सुद्धा मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती। आशिष शेलार असतील किंवा इतर भाजप नेते असतील, या सगळ्यांकडनं वारंवार राज ठाकरेंच्या राजभेटीचा अनेक वेळेला प्रसंग आपण पाहिलेला आहे। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये मंगल प्रभात लोढा नेमकं काय बोलतायत, प्राथमिकदृष्ट्या आपण जी त्यांच्याशी चर्चा केली त्यानुसार ही सदिच्छा भेट असल्याचं लोढा यांनी सांगितलं। मात्र या भेटीमध्ये राजकीय चर्चा होणार हे देखील तितकंच खरं। त्यामुळे आजच्या भेटीमध्ये दक्षिण मुंबईचा काही मार्ग निघतो का, संभाव्य उमेदवार म्हणून लोढांकडे पाहिलं जाते। त्यामुळे लोढा राज ठाकरेंना या निवडणुकीसाठी पाठिंबा मागणार का, हे या बैठकीनंतर आपल्याला स्पष्ट होईल। श्रद्धा, बरोबर, या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। अपडेट घेत राहू। ओम, धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।